महाभारतातून काय शिकायला मिळतं इतकं सुंदर श्रोते हो तुम्हाला कोणीच कधी समजावून सांगितलं नसेल. एकदा नक्की वाचा आणि एकदा नक्की ऐका. चला तर बघूया. आयुष्य सरळ आहे, पण मनाला सरळ काहीच नको असतं. ते प्रत्येक साध्या गोष्टीला प्रश्न विचारतं आणि उत्तरांमध्येच अडकून पडतं. जे बदलता येत नाही ते बदलायचं हवं इतकं स्पष्ट असतं, पण माणूस बदलण्यापेक्षा तक्रार करणं निवडतो. जे स्वीकारता येत नाही ते स्वीकारायचं, पण अहंकार त्याला मान खाली घालू देत नाही. आणि जे सोडून द्यायला हवं त्यालाच ते घट्ट पकडून ठेवतो. भूतकाळ संपलेला असतो, पण मग त्याला जिवंत ठेवतो. भविष्य अजून आलेलं नसतं, पण त्याची भीती अशीच जगायला लागते. आणि वर्तमान शांतपणे हातातून निसटत राहतं. विचार वाढतात, पण समज कमी होते. शांत राहणं कठीण वाटतं. म्हणून माणूस स्वतःला खरं तर जिथे थांबायला हवं तिथून तो पळ काढतो. कारण थांबलं की स्वतःशी सामना करावा लागेल. आणि जिथे लढायला हवं तिथून तो मागे हटतो. कारण जिथे सत्य उघड पडतं, जिंकणं म्हणजे सगळं मिळवणं नाही. जिंकणं म्हणजे जे नकोय, जे ओझं आहे ते सोडून देणं. खरी ताकद बाहेर शक्ती दाखवण्यात नसते, ती आपल्या गोंधळाला शांत करण्यात असते. जो स्वतःच्या मनावर जिंकतो त्याला बाहेर कधीच काहीच जिंकायचं राहत नाही. कारण बाहेरचं सगळं बदलतं. लोक बदलतात, नाती बदलतात, परिस्थिती बदलते, पण आतलं सत्य तसंच राहतं. समाधान हातात असतं, पण नजरा नेहमी दूर भटकत असतात. जे आहे त्यात राहणं जमत नाही, जे नाही त्यासाठी आयुष्य खर्च होतं. मनाला शांतता हवी असते, पण सवय गोंधळाची लागलेली असते. आणि खरं तर अपेक्षा वाढतात आणि आनंद कमी होत जातो. प्रत्येक गोष्टीत अर्थ शोधताना जगणंच अर्थहीन होतं. मन सतत काहीतरी धरून ठेवायला पाहतं, कारण रिकामेपणाची भीती जास्त असते. पण खरं स्वातंत्र्य रिकामेपणातच असतं. जिथे काहीच धरून ठेवायचं नसतं, जिथे काही सिद्ध करायचं नसतं, तिथेच माणूस स्वतःला भेटतो. पण स्वतःला भेटण्याची भीतीच त्याला पुन्हा गोंधळात ढकलते आणि तो पुन्हा तिथेच अडकतो. तिथून सुरुवात केली होती, वेळ निघून जाते, पण सवय तशीच राहतात. अनुभव वाढतात, पण समज मात्र उशिरा येते. लोक बदलतात, पण अपेक्षा तशाच राहतात. माणूस स्वतःपासून दूर जातो आणि बाहेरचं जग जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. मनाला नेहमी अधिक हवं असतं आणि जे आहे त्याची किंमत कधीच कळत नाही. तो धावत राहतो, थांबणं विसरतो आणि मग थकून जातो. पण का थकलेला हेही समजत नाही. कारण धावणं त्याने स्वतःसाठी निवडलेलं नव्हतं. तो फक्त सगळ्यांसारखा धावत होता. गर्दीचा भाग बनून स्वतःची दिशा हरवतो आणि मग आयुष्यभर दुसऱ्याच्या वाटेवर चालत राहतो. त्याला वाटतं तो पुढे जातोय, पण तो फक्त फिरतोय त्याच्या जागी, त्याच चुकांमध्ये, त्याच विचारांमध्ये. तो स्वतःला कधीच थांबून विचारत नाही की हे सगळं का करतोय. कारण उत्तराची भीती जास्त असते आणि त्या भीतीपासून तो पळण्यासाठी गुंतागुंती त्याची वाढतही जाते. आणि रिकामेपणातून दिलेलं प्रेम कधीच पूर्ण होत नाही. म्हणून तो पुन्हा पुन्हा तुटतो, पुन्हा पुन्हा तेच शोधतो. त्याला वाटतं काहीतरी बाहेर बदललंय की सगळं ठीक होईल, पण सत्य इतकं साधं असतं. बदल आत करावा लागतो. बाहेरचं सगळं फक्त प्रतिबिंब असतं मनातल्या गोंधळाचं. म्हणून जो मन शांत करतो तो जग स्पष्ट पाहतो. आणि जो स्वतःला समजतो त्याला दुसऱ्यांना समजावण्याची गरज राहत नाही. कारण त्याला कळतं की प्रत्येक जण आपापल्या युद्धात अडकलेला आहे. प्रत्येकाचं युद्ध वेगळं आहे, पण संघर्ष तोच, स्वतःशी. आणि जो स्वतःशी प्रामाणिक होतो तो हळूहळू मुक्त होतो. तो जिंकत नाही, तो सोडतो. आणि सोडण्यातच त्याला सगळं मिळतं. कारण शेवटी सगळं बदलतं, पण सत्य नाही. आणि जो या बदलताही स्थिर राहतो तोच खऱ्या अर्थाने आयुष्य समजतो, तोच गीतेचा अर्थ समजतो, तोच गीतेचा अर्थ समजतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब